दहीहंडीसाठी अनेक ठिकाणी कोर्टाच्या नियमाला फाटा देत थरावर थर। लोणीकंद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या बदलीचे प्रयत्न। नागपूर येथे महिला पुरुष कामगार मार्गदर्शन मेळावा पार। काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या काही जागांवर दावा केला जात असून काँग्रेसचे हे वागणं बरं नव्हे, अजित पवार यांनी लगावला टोला। नमस्कार, मी अश्विनी, टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। कोर्टाच्या काटेकोर नियमांमुळे या दहीहंडीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। मात्र मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथक आणि आयोजकांनी कोर्टाच्या नियमांचं काटेकोर पालन केलेलं दिसत नाही। दहीहंडी हा एक लोकप्रिय उत्सव असून हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून प्रख्यात आहे। भगवान श्रीकृष्ण यांचा आज जन्म झाल्यामुळे हा उत्सव पुणे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असून दहीहंडी नावाने ओळखला जातो। या उत्सवामध्ये छोट्यांपासून मोठे सर्व भाग घेतातच, परंतु जो कोणी दहीहंडी फोडेल त्याला योग्य इनाम दिला जातो व गोविंद तोच ठरतो। परंतु दहीहंडीमध्ये जास्तीत जास्त थर असल्यामुळे गोविंदाच्या जीवाला धोका असण्याची शक्यता असते। यावर उपाय म्हणून कोर्टाने काही नियम केले आहेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर काही प्रमाणात गोविंदांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यात आली असून दोर आणि हेल्मेटचा वापर काही ठिकाणी होताना दिसतो। मात्र गादीसारखा मऊ थर कोणत्याही दहीहंडीत आतापर्यंत पाहायला मिळालेला नाही। ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या बहुचर्चित दहीहंडीतही हीच अवस्था पाहायला मिळत आहे। तर कोर्टाचा आदेश धाब्यावर बसवत दादरच्या दहीहंडीत 12 वर्षाखालील गोविंदाचा समावेश केलेला पाहायला मिळाला। त्यामुळे सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोणीकंद पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या फसवणूक विरोधी कार्यवाहीमुळे राजकीय पुढाऱ्यांनी नाराजीचा सूर दाखवून जाधव यांच्या बदलीचे प्रयत्न करत असल्याने सामान्य जनतेतून पुढाऱ्यांबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे। लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावे येतात, साहजिकच कामाचा व्यापही वाढतो। त्यामुळे पोलीस यंत्रणेवर सर्व बाबीवर लक्ष देणे हे जिकरीचे ठरते। या बाबीचा फायदा घेत अवैध धंदेवाले बिनधास्त अवैध धंदे चालवतात। परंतु काही महिन्यांपूर्वी नव्यानेच रुजू झालेले चंद्रकांत जाधव यांच्या दबंगगिरीमुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले। जुगार, मटका, जमीन खरेदी विक्री करून फसविणाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाहीमुळे अनेक बड्याबड्यांचे पाचारण धारण बसल्याचे चित्र दिसून येत आहे। या पोलीस ठाण्यात रोज अनेक प्रकरणे दाखल होतात। त्यावेळी कार्यकर्ते पुढाऱ्यांकडून हस्तक्षेप केला जात होता, परंतु आता या प्रकाराला आळा बसल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असून या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदलीचा खटाटोप चालू असल्याचे दिसून येत आहे। अनेक संवेदनशील प्रकरणे, मिरवणुका, निवडणूक काळात हाताळलेली परिस्थिती उल्लेखनीय आहे। त्यामुळे सामान्य नागरिक या अधिकाऱ्यांवर खुश असून अशा अधिकाऱ्यांची बदली झाल्यास नेते विरुद्ध जनता असे चित्र पाहावयास मिळेल असेही दिसून येत आहे। नागपूर येथे 16 ऑगस्ट रोजी महिला पुरुष कामगारांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता। दरम्यान गृहिणींसाठी घरगुती व्यवसाय मार्गदर्शन इत्यादी अनेक प्रकारचे मार्गदर्शन या मेळाव्यात संपन्न झाले। नागपूर येथे 16 ऑगस्ट 2014 रोजी सकाळी 11 वाजता शीतळा माता मंदिर येथे महिला पुरुष मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता। जे कामगार सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून पैसे कमवतात व आपल्या कुटुंबियांच्या गरजा भागवतात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला असून गृहिणींसाठी घरगुती व्यवसाय मार्गदर्शन, वकिलांसाठी मार्गदर्शन, झोपडपट्टी या घरकुल योजनेसाठी मार्गदर्शन, त्याचबरोबर आपल्या आसपासच्या गटर लाईन, पाण्याच्या अडचणी यावर योग्य मार्गदर्शन इत्यादी अनेक प्रकारच्या बाबींवर हा मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला। तसेच या कार्यक्रम दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून श्री राजेंद्र मुळक आदी कार्यकारी असून राष्ट्रीय महामंत्री श्री SP तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले। तसेच माननीय सुनीलजी चोपड़ा व आदी अध्यक्ष उपस्थित होते। हम आपको ये कहना चाहते हैं कि ये जो आपकी समस्या है, एक तरफ आपके स्वास्थ्य इलाज की समस्या है, पेंशन की समस्या है, न्यूनतम वेतन की समस्या है, आपको कहीं होली दिवाली पर बोनस नहीं मिलता वो एक समस्या है। इन समस्याओं का समाधान तभी होगा जब देश में घरेलू कामगार के लिए कानून बन जाए। हम लोगों ने अभी पिछले 24 जून को देश के नए श्रम मंत्री नरेंद्र सिंह तोमर ने हम लोगों को बुलाया, तो उस समय हम लोगों से कहा कि साहब ये डोमेस्टिक वर्कर के लिए पॉलिसी बनाने की बात हुई थी। अब आपको ये समझना पड़ेगा कि आपका ये जो अधिकार है, इस अधिकार को पाने के लिए आपके पास रास्ते क्या है। इस अधिकार को पाने के लिए आपको संगठित होना होगा, आपको यूनियन बनाना होगा, अपनी
वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेचे अध्यक्षस्थान श्री ललन मेहता यांनी भूषविले। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही चर्चा। 66 सालों में देखा गया है, 66 सालों में ये माना जा रहा देखा गया है, पक्ष और सत्ता में आने के बाद में लोगों की विचारधाराएं बदल जाती है और वो प्रलोभित होकर लोग से पैसा कमाने के दृष्टिकोण में आज राजनीति के जो महत्व है उसको खत्म कर देते हैं और खत्म करने के बाद में भाईचारा और भाईवादी के नीति पर आ जाते हैं और अपने देश की भावनाओं को अच्छे चलाने की नीति को भूल जाते हैं। इस पार्टी का मेन उद्देश्य है देश में धर्मनिरपेक्षता को बढ़ावा देना, धर्मनिरपेक्ष होकर कार्य करना, आने वाले सोशलिज्म में लोगों को मध्यम वर्ग के लोगों को आगे बढ़ाना है और हमारे विचारों को जन जन तक पहुँचाने के विचार है। आने वाले कई तरह के जो योजनाएं हैं जन जन तक लोगों को पहुँचे, महिलाओं को संरक्षण हो, विद्यार्थियों को शिक्षा का योगदान मिले, आने वाले समय में स्वस्थ रहना चाहिए। इसके लिए लोगों के तक हम लोगों का स्वास्थ्य जो है प्राथमिक स्वास्थ्य केंद्र कई तरह से होना चाहिए और लोगों के हक के लिए हम विधानसभा इलेक्शन के लिए महाराष्ट्र लेवल पे कितने जगहों से आप अपना कैंडिडेट करेंगे? महाराष्ट्र में हम लोगों के पार्टी के लगभग 80 सीटों पर कैंडिडेट खड़े हो रहे हैं। विधानसभा में 80 सीटों पर हम लोग महाराष्ट्र में लड़ेंगे और उसमें से हम लोगों को लगभग 80 से 80 सीट जीतने के चांसेस है। नागपुर की बात कर लीजिए जाए तो नागपुर में लगभग 12 विधानसभा क्षेत्र है। 12 विधानसभा क्षेत्र में 5 विधानसभा क्षेत्र से हम लोग कैंडिडेट खड़ा कर रहे हैं। रविवारी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात बोलताना आघाडीतील जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नसतानाही काँग्रेसकडून राष्ट्रवादीच्या काही जागांवर दावा केला जात आहे। काँग्रेसचं हे वागणं बरं नाही असं वक्तव्य अजितदादा पवार यांनी केलं आहे। रविवारी 17 ऑगस्ट रोजी रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात बोलत असताना राज्यात 15 ते 17 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकींमध्ये मतदान होण्याची शक्यता अजित पवार यांनी वर्तवली असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशी सूचनाही त्यांनी या मेळाव्यात केली। तसेच मुंबई गोवा हायवेवरील खड्डे नॅशनल हायवे अथॉरिटीने 20 ऑगस्ट पर्यंत बुजवले नाहीत तर हे खड्डे राज्य सरकार बुजवेल आणि त्याचं बिल केंद्र सरकारला पाठवेल असं सांगत अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर सिंचन घोटाळ्यात आमच्यावर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे। आज श्रावण महिन्यातला चौथा सोमवार असून शिवभक्तांनी शिवमंदिरात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यात पळशी येथील शिर्डी पारदेश्वर शिव मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली असून या मंदिराचे शिवलिंग 110 किलो पाऱ्यापासून बनविले आहे। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचं वृत्त आहे। आणि आज वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र न्यूज, अचूक वेळ खरी गोष्ट। नमस्कार।